बुद्धाय. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. प्रबुद्ध नायक या सदराखाली आपण आचार्य, प्राध्यापक, लेखक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास या सदराखाली आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमचा प्रवास लेखनाचा, साहित्याचा खूप मोठा आहे. आपण मागच्या वेळेस सिंधींबद्दल बोललो, वामनदादा कर्डकांबद्दल आपल्याला माहिती दिली. तुम्ही अण्णाभाऊ साठेंबरोबर सुद्धा काम केलेत. 1.5 दिवस शाळेमध्ये जाणारे अण्णाभाऊ साठे, आज साहित्यिक अण्णाभाऊ साठे आपण असं संबोधतो, असं बोलतो. तर काय सांगाल, त्यांच्यासोबतचा तुमचा प्रवास कसा होता आणि अनुभव कसे होते? अण्णाभाऊ साठे हे ज्या समाजात जन्माला आले, तो समाज ज्याला आपण म्हणतो की जन्मताच गरीब आणि परिश्रमावर जगणारा असा समाज होता. जर सुरेश भटांच्या शब्दामध्ये असं आहे की काही दुःख कशी असतात आणि काही दुःख कशी असतात, ते म्हणतात की हे दुःख राजवरखी, हे दुःख मोरपंखी, जे जन्मजात दुःखी त्यांचा उपाय नाही. तर अशा जन्मजात दुःखी परिवारामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला. वाटेगाव या गावामध्ये छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचे वडील होते, आई होती, आणि मातंग समाजात जे जे काही करून जगता येईल शक्य आहे, शेतकाम, कुठे मजुरी, मिळेल त्या गोष्टी, कारण काही ठिकाणी दोरखंड वळून ते जीविका तयार करीत असत. आणि मी पाहिलं आहे की बरेच मातंग समाजाचे मंडळी दोरखंड वळून त्याच्यावरती उपजीविका करत, किरसुणी तयार करणं, दोरखंड तयार करणं हे त्यांचे व्यवसाय असतात. तर वाटेगावमध्ये अण्णांचा जन्म झाला. आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळी गावात एक शाळा असायची आणि त्या एकाच शाळेत सगळ्यांना पाठवलं जायचं. पण आपल्याला माहिती आहे की या देशामधले जाती प्रथा ही फार भयानक आहे. भयानक या अर्थानं आहे की जगात कुठेही अशा प्रकारची जाती प्रथा किंवा अस्पृश्यता नव्हती किंवा नाही. त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, द्वेष हे मतभेद आहेत, काळे गोरे मतभेद आहेत. परंतु जन्मानंच एखाद्या जातीला वेगळं ठरवणं आणि त्याला एक अदृश्य कुंपण घालून देणं आणि अदृश्य रिंगण घालून देणं, अदृश्य भिंती असणं आणि मग त्याच्यावरती समाज जगणं, हे अत्यंत भयावह आहे. कधी कधी याचा खूप संतापही असतो आणि कधी कधी वाटतं की याच ठिकाणी अशी माणसं चांगली निर्माण होतात. तर अण्णाभाऊंचं हे जे मातंग समाजाचं जेणं आहे ते अत्यंत दुःखाचं आहे. ते शाळेत गेले, पण शाळेतही त्यांना काही चांगली वागणूक अशी मिळते असं नाही. कारण शेवटी अस्पृश्यांची मुलं, गरिबांची मुलं आली की त्यांना फक्त मास्तर लोक एकतर ज्याला आपण म्हणतो छडी देण्याचं, मार देण्याचं किंवा आपला अधिकार गाजवण्याचं साधन समजतात. आपल्याला माहिती आहे की मास्तर होणं हे देखील एक फार महत्त्वाचं काम आहे. म्हणजे ते कशा अर्थानं महत्त्वाचं आहे की एक सुंदरशी गोष्ट आहे की औरंगजेबानं जेव्हा शहाजहानला कैद केलं तेव्हा शहाजहानने सांगितलं की अरे मला काही मुलं तरी तू शिकवायला दे, म्हणजे मी असा एकटा कसा राहू. तर औरंगजेबाने त्यांना म्हटलं की अच्छा, अब तक आप में से वो बादशाहत की बू नहीं गई. की कुणावर तरी अधिकार गाजवायची जी सवय आहे आपल्यापेक्षा छोट्यावरती, ती माणसाची असते. की चला माझ्या हाताखाली काही लोक आहेत, जा रे तू अमुक कर, तमुक कर. ही एक मानसीय प्रवृत्ती आहे की मास्टर होणं देखील लोकांना का आवडायचं किंवा बरं वाटायचं की आपण आपल्या याच्यात बादशाह आहोत, आपल्यावर गाठो. त्यामुळे अण्णाभाऊंना आल्या आल्या आता मागाची मुलं काय शिकणार, महाराजची मुलं काय, अशा पद्धतीवर त्यांच्या नावाचं तेच लिहिणार आणि त्याच्या नावापुढे त्याची काहीही विचारणार नाही. अमुक अमुक महार, अमुक अमुक महार असंच लिहिणार त्याच्या पुढे.
म्हणजे त्यांची आडनावं देखील ते काही लिहित नसत. आमच्या लासाहेब द्रौपदींच्या काळामध्ये माझे काही मित्र होते, त्यांची आडनावं ही जातीवाचक होती. म्हणजे हे कसं का? आता तो म्हणजे मास्तरने त्यावेळी लिहिलं. तर मास्तरने लिहिल्यामुळे जन्मतारखाही मास्तरच्याच होत्या आणि मास्तरने लिहिल्यामुळे आडनावही मास्तरने ठरवलेली होती. पुढे जेव्हा अतिशहाणी माणसं झाली तेव्हा पहिल्यांदा नावं बदलली ती उच्चवर्णीय मंडळींनी. त्यांनी आपलं नाव, कारण त्यांची नावं सगळी सारखी लक्षात येण्यासारखी, म्हणजे एकाच क्षेत्रात म्हणजे 10 कुलकर्णी, त्यामुळे मग ते म्हणले की बघ ते गावाची नावं ठेवायची. अमुक गावकर, तमुक गावकर, खामगावकर, नगरकर असे ठेवायचे. म्हणजे बघ कळायचं प्रश्न येत नाही, ते गावाचा प्रश्न येतो. आता मग हे लोण मग पुढे आपल्या ठिकाणी सुद्धा आले. कारण सुरुवातीला मास्तरच समजा जर आपली जात लिहायची तर मग चांगली नावं सुद्धा येणं फार महत्वाचं होतं. आणि आपल्याला आणखीन एक मोठे गौरवाची गोष्ट आहे की आमचे अशोक शिलवण सर जे आहे यांचंही आडनाव असं आपल्या समाजापैकी असं आडनाव होतं. पण बाबासाहेब म्हणले, अरे तुम्ही कशाला हे स्वतःला खालची नावं देता, तुम्ही शिलवंत लोक आहात. म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं आडनाव बदललं आणि त्यांना शिलवंत आडनाव दिलं. ही मोठी घटना वाटते मला की जेव्हा एक बाबासाहेबांचा उदय झाला तेव्हा कचऱ्या, धोंड्या, दगड्या ही नावं सोडून अशोक, सिद्धार्थ, हर्षवर्धन अशी चांगली नावं आपण घेऊ शकलो. तेव्हा हा फार मोठा फरक होतो. तर अण्णाभाऊ साठेंना शाळेत जाता नाही आलं. पहिल्याच दिवशी मार खाल्ला, दुसऱ्या दिवशी काही गेलेही नाही. शेवटी मास्तरला एक दगड फेकून मारला आणि तो शाळेला शेवटचाच दगड होता. पण अण्णाभाऊ असे लहानपणी शाळेत जाऊ शकले नाही आणि मेहनतीची श्रमिकाची कामं करता करता ते जगत होते. तेव्हा त्यांचं सगळं कुटुंब एकदा जीविकेसाठी, जगण्याची धडपड करण्यासाठी वाटेगाव, सातारा, पुणे या मार्गे पायी निघाले आणि मिळेल ते कामं करीत जसं जवळ तसं ते निघाले. म्हणजे जवळजवळ ते पुण्याला पोचायला त्यांना 100 दिवस लागले आणि पुण्यापर्यंत वाटेगाव ते पुणे ते आले. इथे आल्यावरती इथे रेल्वे आहे आणि त्यांनी असं ठरवलं की आपण जावं. पण असा हा सगळा पायी प्रवास झाला होता. पण त्यावेळी एखाद्या कंत्राटदाराच्या जर लक्षात आलं की काही मजूर पाहिजेत तर त्यांच्याही लक्षात आलं की ही मंडळी चांगली आहेत, मजूर होण्याच्या आहेत. मुलगा आहे, 2 मुलं आहेत आणि एक आई आहे, बाप आहे. चला त्यांना घेऊन ते गेले आणि कल्याणला दगडाच्या खाणीमध्ये तिथे कामाला लावलं. कल्याणच्या दगडाच्या खाणीमध्ये काम करताना लहान मुलं आहेत तरी पण दगडाच्या खाणीत काम करायला. तर आई जी वालूबाई होती तर तिला खूप दुःख व्हायचं की दगडाच्या खाणीत पोरांनी कसं करायचं. हात उचलताना त्यांचे कोवळे हात, ते दगड, तिला फार वाईट वाटायचं. ती रडायची की अरे यांची हाताला फोड आलेले, आपल्याला हे काम नको, हे काम फार वेगळं. त्यावेळी मग त्यांनी ठरवलं की नाही, कसं करायचं. तर प्रसंग असा आहे की त्यांच्या भावाने जे लिहिलं आहे, शंकर भाऊने ही सगळी कथा सांगितलेली आहे. कारण ते स्वतःही त्याच्याबरोबर होते त्या काळात. तर त्या काळात एक जो त्या खाणीवर काम करणारा, मुकादमे करणारा एक पठाण होता. त्या पठाणानं सांगितलं की हा जो आपला खाणीचा जो मुकादम आहे तो फार वाईट आहे, हे पोरांचं आहे, काही काम नाही आहे, तुम्ही इथून निघून जा. म्हणून त्यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला आणि मग ते तिथून निघून गेले. रात्रीच्या वेळी ते म्हणजे तुम्ही निघून जा इथून, त्याच्या हातात सापू नका. कारण ते जसं माणसाची खरेदी विक्री सारखंच आहे. परदेशामध्ये कसं आहे की माणसाला गुलाम म्हणून लोक घेऊन जातात आणि विकतात. इथे थोडे हुशार लोक असल्यामुळे माणूस स्वतःलाच विकायला तयार होतो.
किंवा मला घेऊन जा, 2 रुपये तरी द्या, मजुरी तरी द्या. आम्ही परवापर्यंत पाहिलं की दिल्लीला बिहारी माणसं खूप कामाला येतात, काम नाही मिळालं तर ते रिक्षा चालवतात, सायकल रिक्षा चालवतात. तर सहज रात्रीच्या वेळी मी एका रिक्षावाल्याला विचारलं की अमुक ठिकाणी जाशील का, तर कदाचित मला असं वाटतं की त्याला दिवसभर काही मिळालं नसावं. तर मी त्या हॉटेलपर्यंत जाण्याचं त्याला विचारल्याबरोबर त्याने सांगितलं की 3 रुपये. मला आश्चर्य वाटलं की मी स्वतः मनात वेगळाच विचार केला होता, पण त्यांनी का म्हटलं, आताच्या काळात म्हटलं की त्याची अशी इच्छा झाली की काहीतरी मला मिळायला पाहिजे. कारण रिक्षा ऑटो रिक्षामध्ये लोक जातात, फारसे असं तिथे होत नाही, काही धंदा लागून असतो. पण दुःख होतं की कसं हे होतं, माणसाच्या हाताने रिक्षा चालवणारे लोक हे सुद्धा कधी कधी जेव्हा काही मिळत नाही तेव्हा कशी इच्छा होते. तर ते तिथून निघाले आणि मुंबईमध्ये पोचले, भायखळ्याला पोचले. आता गरीब माणसांना कुठे फुटपाथवरती सहारा, फुटपाथवरतीच काही झोपड्या बांधलेल्या, घरं बांधलेली. मग यांना एका मुस्लिम बाईनं आम्हाला जागा दिली की काही 5 रुपये महिन्यानं राहा तुम्ही इथे, आणि मग ते मिळेल ती कामं करायची. तर त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी खरोखरच मिळेल ती कामं केली आणि जगण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये एक असं आहे की काही ना काही, कुठे ना कुठे काही कामं मिळून जातात, जगण्याची काहीतरी सोय होते. पण त्या काळामध्ये मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला आणि त्या दंग्याच्या काळामध्ये त्या बाईंनी सांगितलं की तुम्ही आता इथं थांबू नका, कारण फुटपाथवरती जाणार, बाहेर पडले काही झालं, कसल्याही याच्यामध्ये जीवाला धोका होण्याची स्थिती असते. आणि त्यामुळे ते म्हणले की मैं ये खोली किसको नहीं दूंगी, तुम्हारीच रहेगी, तुम लेकिन यहाँ अभी मत रहो. ते निघाले आणि अण्णाभाऊ साठे मुंबईतच राहिले. ठिकठिकाणी कामं करता करता त्यांना कोहिनूर मिलमध्ये त्रासन खात्यात काम लागलं. तर काही हमालीचंच काम, बाकीचं काय असं खात्यात. पण आपल्या देशातल्या जाती व्यवस्थेची किती भीषणता आहे की गिरणीमध्ये काम, कापडाच्या गिरणीत काम करताना, कोहिनूर मिलमध्ये ती होती, काम करताना देखील कामगार मंडळी सुद्धा युनियनच्या झेंड्याखाली एकत्र होत, हम सब एक आहे म्हणत, परंतु एका खात्यामध्ये की ज्या ठिकाणी धागा हा ओवायचा असतो त्याच्यामध्ये, तर त्याला तो तोंडात धरून त्याच्यात जिभेने हे करायचं असतो, त्याला वळ द्यायचं असतं, वळवायचं असतं. तर अशा खात्यात ते विचारायचे की इथे कुणी अस्पृश्य वर्गापैकी असता कामा नये, कारण तो धागा आम्हाला तोंडात धरायचा. म्हणजे गिरणीमध्ये एक मोठी औद्योगिक क्रांती झालेली आहे जगामध्ये. हातानं काम करण्यापेक्षा माणसं यंत्रानं काम करतायत, तेही यंत्रावर काम करतायत. पण यंत्रावर काम करणाऱ्यांच्या मनामध्ये देखील ही गोष्ट यावी की नाही, तो जर धागा त्यांच्याकडून आमच्याकडे आला तर आम्ही तोंडात कसा धरायचा. ही फार भयानक गोष्ट होती. हे डांगेंनी सुद्धा एकदा आपल्या सभेमध्ये सांगितलं होतं की किती खोलवर गेलेली एक गोष्ट आहे. तर अशा ह्याच्यामध्ये ते मिलमध्ये काम करताना एक गोष्ट मात्र अशी झाली की नव्या जगातली नव्या विचारांशी संबंध आला अण्णाभाऊंचा. तो असा संबंध आला की कामगार चळवळीमध्ये साम्यवादी पक्ष लाल बावटा हा काम करीत असतो आणि युनियन्स होत्या त्याच्या, आणि विशेषतः कापड कामगार युनियन मध्ये त्यांचं खूप मोठं प्राबल्य होतं. डांगे, रणजीवे माणसं फार प्रसिद्ध होती. आणि मग त्या काळामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद करीत सभा होत असत, त्यावेळी संप होत असत, गेटवरती काही कामं करीत असत. तर अशा काळामध्ये या अण्णाभाऊंचा गळा चांगला होता, तेव्हा ती काही गाणी तयार करायची. आता ती गाणी तयार केली की मग आता कामगार विषयक गाणे,
तुम्हाला माहिती आहे की काही मुंबईमध्ये उर्दू शायर देखील असे होते की जे साम्यवादी विचाराचे होते आणि ते सिनेमात देखील त्यांची गाणी यायची. आणि एक असा विचार सगळीकडे जगातही असा होता किंवा गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे हा एक विचार फार मोठा होता. मी विद्यार्थी दशेत असल्यामुळे मला असं ते खूप आकर्षण वाटायचं. मी वर्तमानपत्रात बातम्या वाचायचो की इतका लाखोचा मोर्चा निघाला, असा लाल झेंडा निघाला, जग आता बदलणार आहे. तेव्हा मलाही असं वाटलं की हे जग लवकर बदलावं. आणि मग मी वाचन काय केलं, त्या वाचनामध्ये मला ते सगळ्या गोष्टी आल्या लक्षामध्ये. आणि मलाही वाटायला लागलं की क्रांती व्हायला पाहिजे, फार लवकर क्रांती व्हायला पाहिजे. एक मुंबईहून कॉम्रेड अहमद म्हणून गृहस्थ नगरला यायचे. तर ते फारच जास्त अति जहाल कम्युनिस्ट होते. म्हणजे त्यांची भाषा ते इस्लामविषयी किंवा धर्माविषयी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं. ते अगदी परखरपणे बोलायचे की नाही, जगात धर्म एकच आहे आणि तो म्हणजे गोरगरिबांचं राज्य येणं. आणि ते खूप असे काय म्हणतात उग्रवादी असे होते की कसं लवकर येता येईल असं त्यांचंही वाचन होतं. पण त्यांना कुणीतरी पारा खाऊ घातला होता. म्हणजे त्यांचाही द्वेष की हा मनुष्य असा कसा बोलतो. ते पतंग बनवायचे आणि पतंग विकायचे. त्याला अहमद साहेब पतंगेवाले म्हणायचे. पण ते हवा पालटासाठी त्यांचा आजार असल्यामुळे आणि त्यांना पारा दिल्यामुळे ते नगरला यायचे कधी. मग ते एका सायकलच्या दुकानावरती बसून सगळ्यांना साम्यवाद सांगायचे की गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या दूधवाले जे सायकल पंक्चर करायला येतं दुरुस्त करायला त्यांनाही सांगत. आमचाही त्यांचा परिचय झाला. माझ्या जीवनामध्ये विसंगती खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या की एकीकडे माझे मित्र विजयणकर होते. त्यांचा संबंध एका लहानू भाऊ नागपुरी म्हणून मोठे गायक आहेत, ते गायक होते. त्यांच्या मैफिलीमध्ये बालगंधर्व आले आणि त्या बालगंधर्वांचं काहीतरी आभार मानायचं काम माझ्यावरती आलं. तेव्हा मी म्हणायचो अरे बाबा इतका मोठे आपले लहानूभाऊ नागपुरे मोठे गायक हे आपल्या ओळखीचे, जिथे बालगंधर्व आले. हे कॉम्रेड अहमद पलीकडच्या सायकल दुकानावर बसून सगळ्यांना सांगायचे की जगात गरिबांचं राज्य आलं पाहिजे. एकदा माझं काहीतरी कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. तर मी लहानूभाऊ नागपुरे नाही म्हणालो की तू माझ्या कार्यक्रमाला आणि कॉम्रेड अहमद नाही सांगितलं तू कार्यक्रमाच्या. पण माझ्या नंतर लक्षात आलं अरे हे जर दोन्ही एका तांग्यात बसले तर किती वाटळ होईल. ते कोण काय बोलेल याचं काही नाही. मी माझ्या इतकी भीती वाटायची हे काय आपण करून बसलो. हे स्थिती अशी होती. ती पतंगेवाले होते. आणि त्या काळामध्ये मजनू इंदौरी म्हणून एक कवी होते. ते असे भणंग इंदोरहून आलेले पण कविता करायचे. तर कामगार सभा जर सुरुवातीला परळला ज्या सुरू व्हायच्या त्यामध्ये मग पहिले काही गर्दी जमवण्यासाठी गर्दी किंवा मोठे वक्ते येईपर्यंत वेळ घालवायला काय करायचं तर काही लोकांना ते कविता म्हणायचे वगैरे चांगले. तर मजनू इंदौरी उभे राहायचे आणि मग ते शायरी म्हणायचे. मग लोक फार खुश व्हायचे. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए, बेधड़क दिले मौत से भी लढणे वाला चाहिए. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. आणि मग असं मजनू इंदौरीचं सगळी शायरी ते अगदी सडपातळ असे ग्रहस्थ. पण कुठल्याही सभेची सुरुवात झाली की मजनू इंदौरीना बोलाव. आता अशा वेळी अण्णाभाऊने काही गाणी यायची. मग ते म्हणले मग त्यांनी गाणी सुरू केली. मग ते गायला सुरू केली आणि त्यांना बरोबर ते प्रतिभावान होते कारण म्हणजे आणि बरोबर ते शब्द जुळवीत आणि सुरुवातीला ती गाणी म्हणायला लागली. एक प्रसंग असा होता की परळला कम्युनिस्ट पक्षाचं ऑफिस आहे, त्याच्यावरती गच्ची आहे. त्या गच्चीवरती कार्यक्रम होता, काहीतरी डांगे येणार होते आणि लोक बसलेले होते वाट पाहत. तोपर्यंत मग अण्णाभाऊंनी गाणी म्हटली. लोक फार खुश झाले. मग तेवढ्यात डांगे आले. पण अण्णाभाऊंचं गाणं
जेव्हा म्हणायला सुरुवात केली मग लोकांनी तिकडे लक्ष सुरू केलं. तर फार सुंदर ते गाणी म्हणायचे. त्यामुळे लोकांना आलं की नाही आता आधी अण्णाभाऊंची गाणी होऊ द्या. तर ती गाणी व्हायची सगळ्या ठिकाणी, लोक ऐकायचे. आणि अशा प्रकारे अण्णाभाऊंनी एक विचार त्यांच्याबरोबर आला की बुवा गरिबांचं राज्य आलं पाहिजे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आपण की मार्क्सवाद सगळा वाचला वगैरे असं काही, पण लोकांचं ऐकून, पुढाऱ्यांचं ऐकून की जगामध्ये कसं आहे, राज्य कसं आहे. मला आश्चर्य वाटलं की या सगळ्या इतक्या घडामोडीचं आणि इतक्या तत्त्वज्ञानाचं फार सोप्या भाषेत निरूपण सिनेमामधल्या लोकांनी आणि काही साहित्यिक लोकांनी केलं. म्हणजे नामदेव ढसाळ जेव्हा अशी व्याख्या करताना बोलायचे तर काय म्हणाले की जगात 2 लोकांचं राज्य आहे, एक डबोलेवाल्यांचं आहे आणि एक घमेलेवाल्यांचं आहे. ह्या एका शब्दामध्ये त्यांनी जणू काहीतरी एक मोठा थिसिस मांडून टाकलेला आहे की लोकांना कळतं की काय आहे जगात. आता आपण पाहतो आज अंबानीचं लग्न झालेलं आहे, इतके लोक गेलेले आहेत, इतक्या लोकांचं झालं, अमुक झालं तमुक झालं, वेगळं विमानतळ आहे त्याच्याकरता असं झालं, हे सगळं वाचतं. तर हे सगळं समजून सांगायचं की असं असं भांडवलशाही वाढते, मग भांडवलशाहीमुळे कामगार वर्गाचं असं होतं, त्यांचा नफा वाढतो, इकडे शोषण होतं, हे सगळं कळायला वेळ लागेल. डास कॅपिटल वाचून काही सांगता येत नाही, मार्क्स सांगता येत नाही, पण काही सोप्या शब्दात काही गोष्टी सांगता येतात. तेव्हा ही गोष्ट अण्णाभाऊंना समजत असे की आपण काय मांडावं लोकांच्या पुढे आणि मग हे शोषणाच्या विरुद्ध लढा कसा द्यावा. तर अशा प्रकारे ते गाणी गात असत, सांगत असत. आणि कामगार चळवळीमध्ये ते लोकप्रिय झाले. त्यांनी लालबावटा पथक काढलंय आणि त्या पथकामध्ये अमर शेख होते की जे खूप चांगले गायक होते, स्वतः कवी होते, हेही गायक आहेत, कवी होते. आणि यांची सगळी व्यवस्था पाहणारा मदत करायला गवाणकर होते. गवाणकर सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहत त्या कलापथकाच्या. पण हे कलापथक फार ज्याला म्हणतात लोकप्रिय होतं कामगार वर्गामध्ये. पण दुर्दैव कसं असतं की ज्या परळमध्ये मी ही सगळी कामगार वर्गाची गाणी ऐकली, ज्या लालबाग मैदानावरती ऐकली, आता सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते लालबागचा राजा आहे. हे जाता जाता कुठे विचार जाईल काही सांगता येत नाही की त्याच ठिकाणी सगळ्या क्रांतीच्या गोष्टी ऐकल्या. आणि मला असं वाटायचं की जाता येता जेव्हा मुंबईची ट्रॅममध्ये मी बसत असायचो तेव्हा असं वाटायचं अरे बापरे आता कधी क्रांती होणार आहे, कसं आता सगळं कामगार वर्ग जागा होणार आहे. असे खूप चांगल्या पद्धतीच्या ज्याला म्हणतात ही विचार सरणी पुढे वाढत चालली. तर अण्णाभाऊ साठेंनी फकीर आहे त्यांची कादंबरी खूप गाजली आहे आणि परदेश दौरा पण झालाय, याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांनी लिखाणाला आपण आता साहित्यिक सगळं सांगतो कसं की हा याच्यातून त्यांना एक विचार मिळाला आणि एक विचार असा मिळाला की जो जागतिक विचार आहे, ज्याची एक जागतिक वैचारिक संघटना ठिकठिकाणी आहे. तसं भारत रशिया मैत्री संघ आहे, काही चित्रपटामध्ये गाणारे लोक होते, काही कविता करणारे, काही लिहिणारे, अभिनय करणारे, विचारवंत, कलावंत असे लोक होते. आणि मग यांच्यामध्ये अण्णाभाऊंचा वावर व्हायला लागला आणि लेखकांनी एक स्वतःची संस्था काढली, जनवादी साहित्य संघ. आता जनवादी साहित्य संघ म्हणजे फार महत्वाची घटना होती. हे जनवादी म्हणजे लोकांच्यासाठी जगणारे, लोकांच्या गोरगरिबांची जीवनाची व्यथा मांडणारं साहित्य लिहिणारे लोक आले. आणि त्यामध्ये प्रेमचंद नावाचे फार मोठे साहित्यिक होते की ज्यांनी ही सुरुवात केली की वेगवेगळं जीवन लिहिण्याची, वेगवेगळ्या लोकांच्या जीवनाची व्यथा मांडण्याची. या जनवादी साहित्य संघामध्ये अण्णाभाऊंचा वावर सुरू झाला आणि आपण काहीतरी लिहावं, कविता लिहितं ते काव्यात्मक आणि एक स्वतःच एक काय म्हणतात विशिष्ट ज्ञान होतं. ती जरा लिहायला वाचायला सुद्धा शिकले किंवा आपल्याला येत नाही तर ते सगळं हळूहळू ते शिकायला लागले, वाचायला लागले. वाचन फार महत्वाचं होतं.
एकदा वाचन सुरू झालं की बघ माणसाला सगळं ज्ञान होतं. मग ती जुनी पुस्तकं घेऊन वाचायला लागली. जुनी पुस्तकं जेव्हा मिळाली ती सगळी वाचायला लागली. मराठीतून जे काही साम्यवादी साहित्य ते वाचायला लागले. मॅक्झिम गोर्कीची आई त्यांनी वाचली आणि हे सगळं वाचल्यावरती त्यांच्या मनावरती खूप मोठे असे संस्कार ज्याला आपण म्हणतो झाले. आणि त्या पथकामुळे ते एक प्रमुख जबाबदार झाले. बलराज साहनीसारखे त्यांचे मित्र चित्रपटसृष्टीत होते आणि छोटी मोठी कामं त्यांना चित्रपटसृष्टीत सुद्धा मिळायला लागली. कारण चित्रपटसृष्टीमध्ये बसायची कामं असतात, गायची कामं असतात, एक्स्ट्राची कामं असतात. तर तशी काही कामं सुद्धा मिळायला लागली आणि मग छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काही कामं मिळणं असं ते सुरू झालं. तर मोठ्या लोकांशी सुद्धा संपर्क येणं सुरू झालं. भारत रशिया सहकार्यानं परदेशी नावाचा एक चित्रपट काढण्यात आला. त्याच्यामध्ये शाहिराची भूमिका बलराज साहनी यांनी केली. तर त्यावेळी सुद्धा शाहीर कसा असतो वगैरे हे सांगायचं काम अण्णाभाऊंकडे होतं. तिथे पेटा घालून ते डफ कसा वाजवायचा ते त्यांनी यांना काय म्हणतात बलराज साहनींना शिकवलं. तर अशा पद्धतीनं त्यांचं काय म्हणतात त्यांना परीघ असा विस्तार झाला, विचारांचा विस्तार झाला आणि त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. काही कथा लिहिल्या आणि त्या नवयुगमध्ये म्हणजे आचार्य अत्रेंनी त्या कथा छापल्या. आचार्य अत्रेंचं फार प्रेम होतं, गोरगरिबांचं काम चांगलं व्हावं. आचार्य अत्रे तसे काही कम्युनिस्ट साम्यवादी नव्हते, जसे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्याच्यानंतर वैचारिकदृष्ट्या फक्त एक ज्याला गोरगरिबांच्या बाजूचे समतेच्या बाजूचे असे ते लेखक असल्यामुळे त्यांनी अशा लोकांना प्रोत्साहन दिलं. त्यावेळी मोठे एक तारा रेड्डी नावाच्या महिला होत्या, लेखिका होत्या. त्या खूप सुंदर लिहित, त्यांच्या कथा छापल्या, अण्णाभाऊंच्या कथा छापल्या. आणि एकदा आपल्या काही दलित मंडळीनं पहिल्यांदा दलित साहित्य संमेलन 56 साली एका ठिकाणी घ्यायचं ठरवलं की आपण वेगळं केलं पाहिजे. भाऊसाहेब अडसूळ आणि आप्पासाहेब रणपिसे नावाचे दोन तरुण त्या काळात रेल्वेमध्ये नोकरीला होते, क्लार्क म्हणून. पण त्या लोकांनी विचार केला की इतकं सगळं साहित्य आपलं कोण सांगणार काय. मग त्यांनी दलित साहित्य संमेलन घेण्याचे ठरवलं आणि तो प्रसंग फार सुंदर आहे की आचार्य अत्रेंना त्यांनी बोलावलं, तुम्ही उद्घाटन करा. शाळेचा एखादा हॉल, आपल्याकडे कुठले पैसे एखादा हॉल घेतला शाळेचा कमी किमतीमध्ये आणि ठरवलं. आचार्य अत्रेंना जाऊन सांगितलं. अत्रे त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना गोरगरिबांची कणव होती आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आश्चर्य वाटलं की आचार्य अत्रे हे रिपब्लिकन पक्षात निवडणुकीला उभे राहिले खासदारकीच्या पुण्यामधून. त्यांची खूण हत्ती होती तेव्हा त्यांचा खूप संबंध आला होता. म्हणून त्यांनी मराठावरती 3च चित्र ठेवली होती, टिळक, महात्मा फुले आणि वर आंबेडकर. ही 3 चित्र ठेवून मराठा हे दैनिक त्यांनी काढलं होतं. तर ते नवयुगामधला सुद्धा अंक त्यांनी बाबासाहेबांबद्दल फार सुंदर काढला 56 साली की ज्यामध्ये तो अंक इतका झाला की परत छापावं लागलं. आणि त्याचं मुखपृष्ठ जे आहे मुळगावकरांनी काढल्यामुळं ते मुखपृष्ठ प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेबांचं चित्र म्हणून आजही बाबासाहेबांचं ऑथेंटिक चित्र म्हणून गोरगरिबांच्या घरात आहे. तर आचार्य अत्रेंना बोलावलं त्यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात. कमी माणसं होती पण तरी त्यांनी ते ठरवलं की साहित्य आपण काहीतरी वेगळं करायचं, कारण मराठी साहित्यामध्ये कडक जातीयता आहे. कारण हे नाव कुणी घेणारच नाही ना. कथाही लिहिणारे तेच, छापणारे तेच, लिहिणारेही तेच, बोलणारेही तेच, कोण कधी लिहिणार. आता शंकरराव खरात एक पहिले लेखक लिहिले, त्यांनी कथा लिहिली. एक बंधू माधव नावाचे दिवस होते, त्यांनी कथा लिहिली. हे अत्रेंच्या नवयुगमध्येच. आणि कधी बाबासाहेबांची जी वर्तमानपत्र निघत असत त्याच्यामध्ये समता, त्या काळात बहिष्कृत भारत, त्याच्यामध्ये जे निघत होतं. तर पहिल्यांदा जेव्हा साहित्य संमेलन घेतलं तेव्हा अत्रेंना काही वेळ झाला नाही म्हणजे जाण्याची. कारण ते दैनिक काढलं आणि अत्रेंना नुसतं दैनिक काढलं नाही, वरळीला
जमीन घेतली, प्रेस बांधला आणि मोठा प्रेस टाकला दैनिक काढण्यासाठी. तर या इतक्या सगळ्या कामातून त्यांना आपल्या मुलांनी भरायचा संमेलनाला वेळ झाला नाही. तर त्यांनी अण्णाभाऊ साठे त्यावेळी आले होते काहीतरी कथा द्यायला. तर ते म्हणजे अण्णाभाऊ तुम्ही जा आणि तुम्ही त्या संमेलनाचं उद्घाटन करा. तेव्हा अण्णाभाऊंना त्यांनी सांगितलं. पण मग अण्णाभाऊंना बोलवायला जेव्हा राजा ढाले आणि त्यांची जी सगळी मित्रमंडळी त्यावेळेची होती, ज्यांनी दलित साहित्य संमेलन, ते घाटकोपरला चिरागनगरमध्ये त्यांच्या झोपडीत गेले. त्याचं वर्णन फार सुंदर आहे राजा ढालेने केलेलं, की अशी कशी झोपडी आहे, एक दिवा आहे, तिथे एकच फोटो आहे, मॅक्झिम गोरकीचा फोटो आहे, एक ट्रंकवरती काही सामान ठेवलेलं आहे आणि अण्णाभाऊ त्या झोपडीत राहतात. आणि ते संध्याकाळी गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. आणि अण्णाभाऊ साठे त्या कार्यक्रमाला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप सुंदर भाषण दिलं. सुंदर भाषण याचा अर्थ एक तुमच्या लक्षात असेल की त्यांच्या पुढे ही जी सगळी माणसं होती, म्हणजे त्यांना मोठं करणारी, ही सगळी उच्चवर्णीय माणसं आहेत, पण ती गोरगरिबांच्या बाजूची माणसं आहेत. डांगे, अत्रे ही सगळी माणसं आहेत. मिरजकर, आणि मिरजकर तर मेयर झाले होते. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळात समाज म्हणून सुद्धा एकत्र लोक आले होते, कारण त्या काळात पी.टी. बोराळे यांना महापौर करण्यात आलं. तर ते जातीयवादावरती मोठा हल्ला होता आणि ती चळवळ एकदा म्हटल्यावरती माणसं एकमेकांशी खूप जवळीक येतात आणि जवळ आल्यावरती त्याच्यामध्ये मग एक तर त्यागही करतात आणि लोकांना विश्वास वाटतो की ही माणसं लढाऊ माणसं आहेत, ती आपल्याबरोबर आली पाहिजेत. तर असा एक विचार असल्यामुळे अण्णाभाऊंनी आपल्या सगळ्या साहित्यामधून खूप वेगळे बदल असे केले की जेव्हा मोरारजीभाई देसाईंच्या सरकारमध्ये त्यांच्यावर बंदी घातली गेली की तुम्ही हे वगनाट्य वगैरे तमाशावरती बंदी घातली, तर त्यावेळी मग त्यांनी ते लोकनाट्य सुरू केलं की त्याचं नाव बदलून टाकलं आणि वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांनी प्रचार सुरू केला गोरगरिबांच्या बाजूचा. त्यांनी खूप वगनाट्ये लिहिली, गाणी लिहिली आणि सुरुवातीला जे गणगवळण असते त्याच्याऐवजी त्यांनी लोकांना उद्देशून लोकांची गाणी म्हटली, कुठल्याही देवाची आराधना केली नाही. आणि पहिल्यांदा त्यांनी गणगवळण ही जनतेच्या विषयी सांगितले की लोकमंगलकारी. आणि मग त्या साहित्यात ते असं म्हणाले की आमचं साहित्य हे लोकमंगलकारी, लोकमंगलाकडे जाणारं पाहिजे. आजचं मराठी साहित्य हे फक्त भावना चालवणारं आहे, मनोरंजन करणारं आहे. कारण त्या काळामध्ये फडकेंच्या कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या, प्रेमकथा प्रसिद्ध होत्या, जास्तीत जास्त प्रेमकथा लिहित, रम्यकथा लिहित, वेगवेगळे असे होतोय आणि असा काही विचाराचा भाग त्याच्यामध्ये नव्हता. शेवटी माणसाला करमणूक या अर्थानंच ते सगळं साहित्य चाललं होतं आणि त्याच्या विरोधात एक वैचारिक साहित्य उभं करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी प्रथम मंचवरती सांगितलं की तुमचं जे साहित्य आहे हे फक्त चालवणारं साहित्य आहे. माणसाची मनं कशी ज्याला म्हणतात सुखासीन होईल त्याच्याकडे आहे, पण आम्ही माणसाचं दुःख दूर कसं होईल आणि माणसाचं मंगल कसं साधेल, लोकमंगल कसं होईल याच्याकरता आम्ही लिहित असतो आणि आमची ही लढाई आहे चांगल्या समाजाचं. त्यांनी एक उदाहरण दिलं की तुमचं साहित्य कसं आहे, तर त्या साहित्यातली कथा त्यांनी सांगितली की त्यामध्ये ती स्त्री शर्यत लावते की असं जर केलं तर मी अमुक हरून जाईन. आणि अशा पद्धतीनं म्हणजे ज्याच्यामध्ये शिलाचा पत्ता नाही किंवा शिलाची देखील तडजोड होऊ शकते अशा प्रकारची ती कथा होती. तेव्हा अण्णाभाऊ सांगतात की हे कसं तुमचं साहित्य आहे, आम्ही इज्जतदार आहोत, गरीब आहोत, पण आम्ही इज्जतवाले आहोत, गरिबाची इज्जतही राहिली पाहिजे आणि त्याचं चांगलंही झालं पाहिजे अशासाठी आम्ही लिहितो आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 3 दगडाच्या चुलीवरती स्वयंपाक करून जगणारी चांगल्या पद्धतीनं विचार करतात आणि समाजाच्या भल्याचा विचार करतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही बंगल्यात राहता, तुम्ही चांगल्या जागी राहता, तर तुमचे विचार चांगलेच असतील असं सांगता येत नाही. ते
अनाचाराकडे वळणारे देखील असू शकतात, पण आमची मात्र एक श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे की या जनतेचं भलं व्हावं अशा पद्धतीने अण्णाभाऊंनी आपलं सगळं साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि त्या काळात त्यांनी त्यांचा जो नायक आहे, मातंग समाजाचा एक नायक धीरोदात्त होऊन गेला फकीरा,